श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. गुरुचरित्र पारायणाची प्रत्येक अध्यायाची फलश्रुती. अध्याय पहिला. नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा. कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात. अध्याय तिसरा. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय चौथवा. स्त्री छलपणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय पाचवा. शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा. दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. तसेच अध्याय सातवा. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय आठवा. बुद्धिमांद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा. सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय दहावा. नवस फळाला येतो, चोरीचा आळ देखील दूर होतो. अध्याय अकरावा. वांचदोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय बारावा. संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय तेरावा. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय चौदावा. प्राणघातक गडांतरापासून स्वरक्षण लाभते. अध्याय पंधरावा. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय सोळावा. आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष देखील दूर होतो. अध्याय सतरावा. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय अठरावा. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19वा. भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी या तर पुण्य देखील लाभते. अध्याय 20वा. गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मसंबंध परिहरेल. अध्याय 21वा. मृत्यूभयापासून मुक्तता मिळते. अध्याय 22वा. वांझपणा दूर होते, बाळंतणीला चांगले दूध येते. अध्याय 23वा. पिशाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24वा. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते. अध्याय 25वा. अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26वा. शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27वा. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती होते. अध्याय 28वा. वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तत्व सापडतो. अध्याय 29वा. स्त्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30वा. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31वा. पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय 32वा. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33वा. वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34वा. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35वा. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध पुन्हा जुळतात. अध्याय 36वा. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37वा. मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38वा. निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39वा. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40वा. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोपे होते. तसेच अध्याय 41वा. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42वा. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43वा. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44वा. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45वा. कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46वा. चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47वा. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48वा. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्ने टळते. अध्याय 49वा. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापे नष्ट होतात. अध्याय 50वा. ग्रंथरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51वा. सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52वा. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.